छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहे, आपल्यासोबत काही महिला आहे, त्यांचं काय मत आहे? ताई, पंतप्रधानांची इथे सभा झालेली आहे, कशा बघतात? आजची ही सभा ऐतिहासिक शहरामध्ये ऐतिहासिक संख्येमध्ये आजची ही शहरात सभा झालेली आहे आणि या सभेचं एकच वैशिष्ट्य असं आहे की येणारी ही प्रत्येक जनता ही इतकी आनंदी होऊन गेलेली आहे, हे आपणही पाहिलेलं आहे आणि हाच आमचा विजयाचा दिवस आहे आज, असे आम्हाला वाटत आहे. काय खूप लोक पण आले होते? हो, एवढ्या मोठ्या नेत्यांची सभा, विश्वविजेता विश्व नेत्यांची सभा असल्यावर सगळेच जण येणार आहेत ना भाऊ. इथे सगळी जातीचं बोललेले आहे, परंतु मराठा आरक्षणबद्दल काही म्हटलं नाही पंतप्रधान. सगळ्या जातींबद्दल बोललेले आहेत हे मान्य आहे, पण जे काही बोललेले आहे ते योग्यच बोललेले आहे असं मला वाटतं. तर आरक्षणबद्दल काही म्हटलं नाही? आरक्षणबद्दल ते काय बोलणार? आरक्षणबद्दल जे बोलणार आहेत, जे बोलणं झालेलं आहे आणि जो विषय आहे हा सर्वश्रुत आहे, हा सर्वांना माहिती आहे असं मला वाटतं. मला सांगा, प्रधानमंत्रीचे इथे भाषण पण झालेलं आहे, कशा बघतात? प्रधानमंत्रींचं भाषण अतिशय योग्यरित्या त्यांनी मुद्दे मांडलेले आहे आणि आज एवढी जी जनता आलेली होती इथे, ही फक्त प्रधानमंत्रींनी जे काही कामं केलेले आहे, महिलांना सक्षम होण्यासाठी जे काही त्यांना योजना मंजूर केलेल्या आहेत त्यासाठी इथे सर्व पब्लिक उपस्थित होते. मला सांगा, लाडकी बहीण योजना पण महायुतीची सरकारने काढली होती, याचा काही परिणाम होणार का निवडणुकीमध्ये? 100% होणार आहे, कारण की आत्तापर्यंत महिलांचा विचार करणारी सरकार नव्हती आणि आत्ता जी सरकार आहे, जी आमच्या मोदीजींच्या मार्फत चालतं आहे, हे फक्त महिलाला सक्षम करण्यासाठी, महिलांना आधार देण्यासाठी आहे. आणि लाडकी बहीण ही नुसती योजना नाही, ते एक स्तंभ आहे. जी महिला आज उभी आहे ती मोदीजींच्या आशीर्वादामुळेच आहेत आणि आम्ही नेहमी मोदीजींसोबतच आहोत. तुम्ही पण ऐकलं, काय वाटतंय तुम्हाला? जे प्रॉब्लेम होते महाराष्ट्राचे, काय काहीच प्रॉब्लेम नाही आहे. महाराष्ट्राचे काही प्रॉब्लेम नाही. जे आहे मोदी हे तर मुमकिन आहे, नाही तर काहीच नाही आहे. मोदी नसल्यावर काहीच राहणार नाही आहे. आम्ही मोदीच्याच मागे आहे आणि मोदीजी हे महाराष्ट्राचे पंतप्रधान आहेत. मला सांगा, जे लाडकी बहीण आहे याचा काय फायदा होणार का या निवडणुकीत? ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण ही योजना प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक महिलांच्या कामाची आहे आणि लोकांना असं वाटतं की ही योजना बंद पडेल. बिलकुल बंद पडणार नाही आणि आत्ताच सांगितलेलं आहे की या योजनेच्या रकमेत देखील वाढ होणार आहे. पंतप्रधानची ज्या हे सभा झाली आहे याचा काही फायदा होणार का इथले क्षेत्र? हो हो हो, नक्कीच होणार आहे. आता हे जे आले होते लोक, आता हे जे महायुतीची जे उमेदवार आहे, ही सभा आहे, नक्कीच फायदा होणार आहे. खूप महिला पण आली होती. हो, ह्या सगळ्या लाडक्या बहिणी होत्या, ज्यांना रोजगार मिळालेले आहे, ज्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे आणि ज्यांच्याकडे म्हणजे आज घरामध्ये दिवाळीला पैसे मिळाले आहे आणि घरामध्ये प्रमुख स्थान मिळालेलं आहे. मला काय वाटतं की लखपती बहीण जे योजना काढलेली आहे याच्यावर तुमचं काय? लखपती बहीण, कारण की मोदी साहेबांनी ज्याही योजना काढल्या आहेत नक्कीच त्या महिलांच्या कामाच्या आहे असं मला वाटतं. सोबत काही पुरुष मंडळी पण आहे. दादा, मला सांगा, इथे सभामध्ये आले होते तुम्ही, मोदीजीचं भाषण पण ऐकलं तुम्ही, काय वाटतं? लोकसभेला जो निरेटिव्ह स्थापन केला गेला आणि त्याच्यातून जे मताचं विभाजन झालं, त्या विभाजनाचा आज तरी कुठं परिणाम दिसत नाही याची जाणीव आजच्या सभेने झालेली आहे. आणि लोकसभेला ज्या वेळेस खोटं बोलून, खोटे नरेटिव्ह देऊन, लोकांना संभ्रमित करून ज्या गोष्टी केल्या गेल्या त्याचा आज पूर्ण निचरा झाला असा या सभेवरून आज तरी अंदाज येतो आहे. आणि या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी वगैरे ज्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतो, तो आनंद हा जो आनंद आहे, हा आनंद आपल्याला महायुतीला विधानसभेमध्ये बसवण्यासाठी पूरक असाच आहे आणि हाच फ्लो कंटिन्यू 20 तारखेपर्यंत राहणार आहे. पंतप्रधानांनी काँग्रेसवर खूप टीका पण केलेली आहे, कशा बघतायत तुम्ही? सध्याची जे राजकारण आहे त्याच्यावर पण त्यांनी उल्लेख. सर्व महाराष्ट्राला संभाजीनगरच्या पावनभूमीतनं फक्त एकच निरोप देऊ इच्छितो की जी चूक अनावधानाने लोकसभेच्या इलेक्शनमध्ये झाली होती त्याची पुनरावृत्ती अशक्य आहे. त्यामुळे यावेळेस येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचं पूर्ण बहुमताचं दणदणीत सरकार बनणार आहे. परंतु त्यांनी मराठा आरक्षणबद्दल एक शब्द बोलला नाही. पंतप्रधान सारख्या व्यक्तीकडनं
आपण अशी अपेक्षा करावी की ह्या व्यासपीठावरती असे विषय घेऊन ते मला वाटतं की एका दृष्टीने ते बरोबर नाही आहे. पंतप्रधानाच्या जी साख आहे ती त्यांनी राखलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते समजून घेण्याची ही ज्याची त्याची मानसिकता आहे. परंतु त्यांनी OBC ST याचा उल्लेख केलेला आहे. मराठाचा काही उल्लेख केलेला नाही. हे बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की मोदीजींनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की तुम्ही सुरुवातीला काँग्रेसचं जे राजकारण होतं की हिंदूंना OBCमध्ये जातीनिहाय वाटणी करणं आहे. हे मराठा आरक्षण हे महाराष्ट्रापुरतं विषय आहे. इतर राज्यामध्ये इतर विषय आहेत. 100% त्यांना मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे आणि ते फडणवीस यांनी त्याबद्दल पुढाकार घेतला पण होता. प्रत्येक गोष्टीला जी त्याची म्हणजे शासकीय मर्यादा आहे त्याच्यानुसार काम चालू आहे आणि मर्यादेनुसार ते बोलले. त्याच्यामध्ये OBC तुम्ही म्हणता त्याप्रमाणे SC ST OBCचा जो उल्लेख आला त्याच्यामध्ये शॅडोमध्ये तो मराठा आरक्षणाबद्दलचा जो उल्लेख आहे तर आरक्षणाच्या संदर्भात ते बोललेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीने एका सर्वोच्च व्यक्तीने या विषयावर बोलणं ते नाही बोलले तेच योग्य आहे. परंतु लोकसभामध्ये जे मराठा आरक्षणचा मुद्दा होता ते गाजलेला होता. तो सध्या आता तो एवढा गाजलेला तो ज्यावेळेस तेवढा त्याचा इम्पॅक्ट होता तेवढा इम्पॅक्ट आता जाणवत नाही आहे. आता मराठा आरक्षणामध्ये मराठा समाजाला जे संभ्रमित केलं गेलं होतं ते संभ्रमितपणा जो आहे आणि जे खोटं बोललं होतं ते मराठाला कोण संभ्रमित केलेलं आहे? मग मराठ्यांना संभ्रमित केलेले मराठ्यांचे जे नेते होते ज्यांच्या पाठीमागच्या गोष्टी काढल्या गेल्या होत्या त्यांच्या पाठीमागा जो सगळा अख्खा मराठा समाज होता तो त्या मराठा समाजाच्या नेत्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आज त्यांनीच मागं घेतल्या त्याच्यामुळे ते उघडे पडले. परंतु जरांगे पाटीलचे पाठीमागे पण खूप समाजाचे लोक आहेत. नाही आहेत होते असं म्हणता येईल आता नाही आहे. आता जरांगे पाटीलचे पाठीमागे कोणी नाही मराठा? नाही आता तुम्ही म्हणता तेवढे जेवढे होते तेवढे आता नक्कीच नाही आहे. जे लोक पणाने त्यांच्या पाठीमागे गेले होते ते आता नाही आहे. महाराष्ट्राची शान आहे. मराठ्यांशिवाय ते पान पण हलू शकत नाही आणि मराठा समाजाला हिंदू धर्म टिकवणं ही प्राथमिकता आहे. अजून आपल्यासोबत काही युथ पण आहे. मला सांगा इथे आलं होतं काय ऐकलं की म्हणजे जे म्हणत होते की OBC समाज हा एकदम उच्च सर्वोच्च आहे त्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि जे काँग्रेस पार्टी आहे ते म्हणजे OBC समाजाचं आरक्षण काढून घेतील सर्व धर्माचे एकदम सर्व हे करतील नाही का. हे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभामध्ये आलेले लोक आणि त्यांनी जे आपली भूमिका मांडलेली आहे ते स्पष्ट आहे. इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.